हं. विचार करा. म्हणजे एक असं चित्र डोळ्यांसमोर आणा, की अंगणात एक अतिशय सुंदर, हिरवंगार आणि फळाफुलांनी बहरलेलं झाड उभं आहे. हम्म. आणि अचानक कोणीतरी शेजारी येतं आणि अत्यंत गंभीर चेहऱ्याने सांगतं, की हे झाड आजच्या आज तोडून टाका. कारण याच्यामुळे घरात भांडणं होतात. बापरे. म्हणजे ऐकायला किती हास्यास्पद आणि विचित्र वाटतं ना हे? हो ना. पण आश्चर्य म्हणजे असा सल्ला खरोखर दिला जातो आणि अनेकदा लोक तो ऐकतात सुद्धा. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विचित्र अंधश्रद्धेपासून सुरुवात करणार आहोत. अगदी बरोबर. आज आपण लेखिका लीला शिंदे यांच्या आनंदाचं झाड या अतिशय सुरेख मराठी पाठावर आणि त्यातल्या स्वाध्यायावर एक सविस्तर चर्चा करणार आहोत. यातून आपण निसर्गाचा समतोल, मानवी मानसिकता आणि इकोसिस्टमचे म्हणजे परिसंस्थेचे काही मोठे धडे उलगडणार आहोत. नक्कीच. पण थांबा, आपण हे ना नीट समजून घेऊया. आधी डोळ्यांसमोर एक चित्र आणा. तो अंगणातला शेवगा, ज्याला नुकतीच हिरवट पोपटी रंगाची नाजूक पालवी फुटली आहे. त्याच्या फांद्यांवर पांढऱ्या शुभ्र फुलांचे घोस लोंबत आहेत. हे नुसतं डोळ्यासमोर आणलं तर एक वेगळाच ताजेपणा जाणवतो. पण तरीही या सुंदर झाडाला भांडणाचं मूळ ठरवलं जातं. हो, आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हे केवळ एका झाडाचं किंवा निसर्गाचं वर्णन नाहीये. खरं तर लेखिकेने या शेवग्याच्या झाडाचा वापर एका आरशासारखा केलाय. अच्छा, आरशासारखा. हो, ज्यामध्ये मानवी स्वभावाच्या अनेक छटा दिसतात. म्हणजे बघा, आपण निसर्गाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो आणि निसर्ग प्रत्यक्षात आपल्याला काय देत असतो, या दोन्हीत एक प्रचंड मोठा विरोधाभास आहे. हे झाड जमिनीवर उभं राहून केवळ हवा आणि पाणी घेत नाही, तर ते आपल्या वैचारिक मुळांना, आपल्या समजुतींना आणि आपल्या जगण्याच्या पद्धतीला थेट आव्हान देतं. आणि हे आव्हान पाठाच्या अगदी सुरुवातीलाच येतं. जेव्हा त्या शेजारच्या काकू घरात येतात. हां. त्या काकू अत्यंत ठामपणे सांगतात, की दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडण होतात. हे झाड तुम्ही तोडून टाका. बरोबर. आता मला एक सांगा, आधुनिक काळात आपण ज्याला ब्लेम गेम किंवा इतरांवर दोष ढकलण्याची वृत्ती म्हणतो, त्याचाच हा प्रकार नाही का? नक्कीच, अगदी तेच आहे. म्हणजे माणसं स्वतःच्या चुका, त्यांचे अहंकार, त्यांच्यातले वैयक्तिक मतभेद मान्य करण्याऐवजी त्याचं खापर एका जागी शांत उभ्या असलेल्या झाडावर कसं काय फोडू शकतात. म्हणजे आमच्या घरात संवाद नाहीये, आमचे विचार पटत नाहीत, पण दोष मात्र ह्या शेवग्याच्या झाडाचा आहे. हे म्हणजे स्वतःच्या आजारासाठी थर्मोमीटरला दोष देण्यासारखं झालं. हो, आणि मानसशास्त्राच्या भाषेत याला ना प्रोजेक्शन असंही म्हणतात. प्रोजेक्शन. हो, जेव्हा एखादी समस्या हाताळणं माणसाला कठीण जातं किंवा स्वतःच्या चुका मान्य करणं जड जातं, तेव्हा तो एक स्केपगोट किंवा बळीचा बकरा शोधतो. या काकूंचा सल्ला समाजातील एका अशा मानसिकतेचं प्रतिनिधित्व करतो, जिथे नातेसंबंधांमधली गुंतागुंत सोडवण्यापेक्षा एका निर्जीव किंवा मूग झाडाला तोडणं जास्त सोपं वाटतं. बरोबर आहे. पण इथे खरी दाद द्यायला हवी ती लेखिकेच्या आईला. आईचं उत्तर यावर अत्यंत स्पष्ट आणि विचार करायला लावणार आहे. ती अत्यंत शांतपणे म्हणते, भांडणं आपण माणसंच लावतो, झाडं तर आपल्याला फळं देतात, फुलं देतात, सावली देतात, पक्ष्यांना घर देतात, आधार देतात. आणि ती पुढे असंही म्हणते की मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, काही तोडण्यासाठी नाही. अगदी. पण मला इथे एक शंका उपस्थित करावीशी वाटते. म्हणजे आईचा हा विचार ऐकायला खूप छान आणि आदर्शवादी वाटतो. पण खरोखर लोक इतका प्रगल्भ विचार करतात का? तसं बघायला गेलं तर कारण बऱ्याचदा आपण झाडं लावतो ती एका विशिष्ट अपेक्षेने ना, म्हणजे मला सावली हवी, मला फळं हवीत. आईच्या या वाक्यात एक प्रकारची निस्वार्थ भावना दिसतीये, जी आजकाल दुर्मिळ झालीये. हाच तर या पाठाचा गाभा आहे, ज्याला आपण इमोशनल मॅच्युरिटी किंवा भावनिक परिपक्वता म्हणतो, ती इथे दिसून येते. आईने दिलेलं उत्तर हे केवळ त्या काकूंच्या अंधश्रद्धेला दिलेला प्रतिवाद नाहीये. ती एक जाणीव आहे. आईला हे पूर्णपणे माहीत आहे की भांडणाचं मूळ मानवी स्वभावात आहे, निसर्गात नाही. निसर्गाचं काम जोडण्याचं आहे, तोडण्याचं नाही. जेव्हा आई म्हणते की झाड जोपासण्यासाठी लावलं आहे, तेव्हा ती त्या झाडाकडे एक प्रॉडक्ट किंवा वस्तू म्हणून बघत नाहीये. बरोबर. तर ती एका जीवासारखी त्याची काळजी घेतेय. माणसाचा अहंकार अनेकदा निसर्गाला स्वतःची मालमत्ता समजतो, पण आईचा दृष्टिकोन त्यापलीकडे जातो. ती जबाबदारी नाकारत नाहीये, उलट ती वास्तवाची आणि निसर्गाप्रती असलेल्या कृतज्ञतेची कास धरतीये. आणि याच कृतज्ञतेतून त्या झाडाचं एक असं रूप उलगडतं जे खरंच थक्क करणारं आहे. होय,
झाड तोडून टाकण्याच्या त्या नकारात्मक कल्पनेकडून जेव्हा आपण ते झाड प्रत्यक्षात काय करतंय याकडे वळतो ना, तेव्हा एक वेगळंच जग समोर येतं. लेखिकेने जे सूक्ष्म निरीक्षण नोंदवलंय ते वाचताना आपण जणू एखादं नॅशनल जिओग्राफिक चॅनल बघत आहोत असं वाटतं. क्या बात आहे. अगदी तसंच वाटतं. तो शेवगा म्हणजे केवळ लाकूड आणि पानांचा सांगाडा उरलेला नाहीये, तर तो पशु, पक्षी आणि कीटकांची एक गजब बजलेली महानगरी किंवा मेट्रोपॉलिटन सिटी बनला आहे. बरोबर. आणि या महानगरीत कोणाकोणाचा वावर आहे हे बघणं खूप रंजक आहे. नक्कीच. म्हणजे पांढऱ्या फुलांवर रुंजी घालणारे ते जांभळट काळे भुंगे आहेत, मधमाशा आहेत, हवेत अलगद तरंगत मध पिणाऱ्या चपळ फुलचूक यांची, म्हणजे ज्याला आपण सनबर्ड्स म्हणतो, त्यांची तर नुसती झुम्मड तिथे उडालेली असते. पानांवर तुकतुक असा विशिष्ट आवाज करत लाकूड टोचणारा तांपट पक्षी आहे, उंच फांदीवर झुळणारा कोकिळ, गाणारा बुलबुल आणि सतत किलबिल करणाऱ्या साळुंक्या आहेत. अरे वा. आणि एवढंच नाही, पानांवरील किडे खाऊन फन्ना उडवणारे राघूंचे म्हणजे पोपटांचे थवे येतात आणि हिवाळ्यात हजेरी लावणारा सुळकी मारणारा तो निळ्या रंगाचा खंड्या पक्षी सुद्धा तिथे येतो. क्या बात आहे. आता मला ना या मेट्रोपॉलिटन सिटीचा उपमेचा थोडा विस्तार करू द्या. एखादं शहर कसं चालतं, तिथे रस्ते असतात, बाजार असतो, कामगार असतात आणि काही पर्यटकही येतात ना. अगदी बरोबर. या शेवग्याच्या झाडात त्याची मुळं आणि फांद्या म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा आहेत. त्याची फुलं म्हणजे जणू स्थानिक बाजारपेठ आहे, जिथे भुंगे आणि मधमाशा रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसारखे येतात आणि परागी भवनाचं काम करतात. राघू आणि खंड्या पक्षी हे जणू सीझनल टुरिस्ट आहेत, जे विशिष्ट ऋतूत तिथे भेट देतात. हे सगळं इतकं अचूक आणि शिस्तबद्ध चालतं की ते बघून खरंच आश्चर्य वाटतं. तुमची ही महानगरीची उपमाना अतिशय चपखल आहे, कारण यातूनच आपल्याला इकोसिस्टमचा म्हणजे परिसंस्थेचा खरा अर्थ समजतो. आपण जेव्हा शालेय पुस्तकांमध्ये अन्न साखळी किंवा इकोसिस्टमबद्दल वाचतो तेव्हा ते खूप तांत्रिक वाटतं. हो, अगदी रुक्ष वाटतं ते. पण लेखिकेने हे एका शेवग्याच्या झाडातून किती सहजपणे दाखवून दिले आहे पहा. इथे एनर्जी फ्लो म्हणजे ऊर्जेचा प्रवाह कसा होतोय. सूर्यप्रकाश आणि जमिनीतील पोषक तत्वांमधून झाड अन्न तयार करतं. त्या अन्नावर म्हणजे फुलांमधल्या मधावर कीटक जगतात. त्या कीटकांना खाण्यासाठी तिथे पक्षी येतात. हे एक स्वयंपूर्ण आणि अत्यंत गुंतागुंतीचं जग आहे. ही परिसंस्था केवळ अस्तित्वात नाहीये, तर ती सतत काम करतीये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे शहर वर्षभर एकाच लयीत चालत नाही. ही व्यवस्था ऋतुमानानुसार बदलते. अगदी बरोबर. निसर्गात कोणतीही गोष्ट स्टॅटिक किंवा स्थिर नसते. लेखिकेनं नोंदवलंय की वेगवेगळ्या ऋतूंमध्ये हा शेवगा वेगवेगळी रूपं घेतो. मोहर येण्याचा काळ वेगळा, शेंगा लागण्याचा काळ वेगळा आणि हिवाळ्यात तिथे तो निळा खंड्या पक्षी येण्याची वेळ वेगळी. हे एक जिवंत आणि डायनामिक परिसंस्थेचं लक्षण आहे. आता त्या सुरुवातीच्या काकूंच्या सल्ल्याशी याची तुलना करून पहा. जे झाड काकूंना भांडणाचं मूळ वाटत होतं, तेच झाड निसर्गातील हजारो जीवांचं अन्नदाते आणि आश्रयस्थान आहे. माणसाच्या एका अत्यंत संकुचित दृष्टिकोनाला निसर्गाने दिलेलं हे केवढं मोठं आणि सणसणीत उत्तर आहे. खरंच. पण माणसाचा हा संकुचित दृष्टिकोन फक्त अंधश्रद्धेपुरता मर्यादित नसतो. तो त्याच्या स्वार्थात आणि मालकी हक्काच्या भावनेतही खूप खोलवर रुजलेला असतो. हो, तेही आहे. पाठात पुढे जाऊन पुन्हा एकदा त्या शेजारच्या काकूंचा प्रवेश होतो आणि त्यांचा दुसरा आक्षेप समोर येतो. त्या लेखिकेच्या आईला विचारतात, अहो, लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? म्हणजे विषय पुन्हा फिरून भांडणावरच आला. पण इथे ना मला आईपेक्षा काकूंचा प्रश्न जास्त प्रॅक्टिकल वाटतो. आजच्या जगात कुणी आपल्या जागेतली, आपल्या कष्टाची वस्तू फुकट घेऊन जात असेल तर राग येणं साहजिक नाही का? मग आई यावर इतकी शांत कशी काय राहू शकते? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि इथेच माणसाच्या कॅपिटलिस्ट किंवा मालकी हक्काच्या विचारसरणीचा निसर्गाच्या शेअरिंग म्हणजेच वाटून घेण्याच्या विचारसरणीशी संघर्ष होतो. अच्छा. काकूंचा विचार हा पूर्णपणे मालमत्तेचा आहे की आमच्या दारातलं झाड, मग त्याच्या शेंगांवर फक्त आमचाच अधिकार. पण आईचं उत्तर आहे का? ती म्हणते, नेऊ देत, नेल्या तर खाण्याचीच वस्तू ती. झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठीच नाही लागल्या. हे वाक्य ना खूप काही सांगून जातं. म्हणजे आई निसर्गाकडे एक संसाधन म्हणून बघतीये, स्वतःची खाजगी मालमत्ता म्हणून नाही. नक्कीच. निसर्ग कधीच असा भेदभाव करत नाही की ज्याने मला पाणी घातलं फक्त त्यालाच मी फळ देईन. निसर्ग मुळातच विपुलतेच्या तत्वावर चालतो. जेव्हा आई म्हणते की झाडांना त्या शेंगा फक्त आमच्यासाठी नाही लागल्या,
तेव्हा तिला निसर्गाचं एक मोठं सत्य उमगलेलं असतं. हां हां. तिला माहीत असतं की झाडाच्या शेंगांवरून क्षुल्लक भांडणं करण्यापेक्षा त्या झाडामुळे मिळणारा जो अमूल्य ठेवा आहे, तो पक्ष्यांचा मेळा, त्यांचं संगीत, त्यांच्या जगण्याची धडपड पाहण्यातला आनंद, हा जास्त मूल्यवान आहे. शेंगा आज आहेत, उद्या संपुष्टात येतील, लोक तोडून नेतील, पण झाडाने जो आनंद आणि ऊर्जा त्या परिसराला दिली आहे, ती कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आई स्वतःला त्या झाल्याची मालक समजत नाहीये, तर ती स्वतःला एक पालक किंवा केअरटेकर समजते. हा विचारांमधला फरक खूप मोठा आहे. हा विचार खरोखरच खूप व्यापक आहे आणि मला वाटतं लेखिकेने हा जो व्यापक दृष्टिकोन पाठात मांडला आहे त्याचा थेट संबंध पाठाच्या शेवटी दिलेल्या स्वाध्यायाशी जोडलेला आहे. स्वाध्यायाशी. हो, आता स्वाध्याय म्हटलं की आपल्या डोक्यात एकच विचार येतो, परीक्षेसाठी पाठांतर करणे आणि मार्क मिळवणे. पण इथे भाषा आणि व्याकरणाचा जो भाग आलाय तो पाठाच्या मूळ गाभ्याशी खूप सखोलपणे संवाद साधतो. हे कसं काय? याचं एखादं उदाहरण देता येईल का? हो, नक्कीच. स्वाध्यायात ना एक प्रश्न आहे जिथे कार प्रत्यय लावून नवीन शब्द बनवायचे आहेत, जसे की संगीतकार, चित्रकार, नाटककार, कलाकार. आता याचा वरवरचा अर्थ असा की जो निर्मिती करतो तो कार. पण जर आपण पाठाच्या संदर्भात बघितलं तर हे सगळे लोक कोण आहेत? हे ते लोक आहेत जे जगाला काहीतरी सुंदर देतात, काहीतरी नवीन निर्माण करतात. आणि जर आपण त्या शेवग्याच्या झाडाकडे पाहिलं तर ते झाडही एक प्रकारचं कलाकारच आहे ना. अरे वा, हा विचार खरोखरच खूप मार्मिक आहे. ते झाड दर ऋतूत स्वतःचे एक नवीन रूप धारण करतं. पानांची सळसळ हे त्याचं संगीत आहे, फुलांचे रंग हे त्याचं चित्र आहे. आणि त्याहूनही मला रंजक वाटतो तो वाक्प्रचारांचा भाग. स्वाध्यायात परोपकार करणे आणि आधार देणे यांसारख्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करायला सांगितला आहे. हो, बरोबर. आता व्याकरण शिकण्याची ही पद्धत बघा. मुलांनी ह्या शब्दांचे अर्थ नुसते डिक्शनरीत शोधण्याची गरज नाहीये. लेखिकेच्या आईने शेवग्याचं झाड तोडायला ठाम नकार देऊन आणि आलेल्या शेंगा इतरांना वाटून जो परोपकार केला तोच ह्या शब्दाचा खरा अर्थ आहे. त्या झाडाने शेकडो पक्ष्यांना आणि कीटकांना जो आधार दिला तो ह्या शब्दाचा खरा आशय आहे. म्हणजे भाषेचा अभ्यास हा केवळ नियमांचा अभ्यास राहत नाही, तर तो थेट जीवनमूल्यांशी जोडला जातो. हे विश्लेषण खरोखरच डोळे उघडणारं आहे. शिक्षणतज्ज्ञ नेहमी म्हणतात की व्हॅल्यू एज्युकेशन किंवा मूल्य शिक्षण हे वेगळा विषय म्हणून शिकवता येत नाही, ते साहित्यातून आणि भाषेतून झिरपायला हवं. इथे तेच घडतंय. अगदी. जेव्हा विद्यार्थी परोपकार करणे या वाक्प्रचाराचा अभ्यास करतो तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर आपसुकच ते शेवग्याचं झाड आणि ती आई उभी राहते. व्याकरण शिकताना नकळतपणे एक प्रचंड मोठी एम्पथी किंवा सहसंवेदना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवली जाते. भाषिक सौंदर्य आणि मानवी मूल्य यांचा हा अत्यंत दुर्मिळ आणि सुंदर संगम आहे. आणि याच स्वाध्यायाच्या शेवटी जो एक उपक्रम किंवा प्रोजेक्ट दिलाय तो तर मला सर्वात भारी वाटला. कोणता प्रोजेक्ट? त्यात मुलांना विचारलंय की शेवग्याच्या शेंगांपासून कोणते पदार्थ बनवतात त्याची माहिती घ्या. उदाहरणार्थ शेवग्याचं पिठलं. अच्छा. आता हे वाचल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल, पण त्यामागचा खरा उद्देश खूप प्रगल्भ आहे असं मला वाटतं. म्हणजे पुस्तकातल्या ज्ञानाला थेट रोजच्या जगण्याशी जोडण्याचा प्रयत्न. अगदी बरोबर. मुलांना त्यांच्या दैनंदिन जीवनाशी, त्यांच्या स्वयंपाकघराशी आणि तिथून पुन्हा त्या अंगणातल्या निसर्गाशी जोडण्याचा हा किती मजेशीर मार्ग आहे. पुस्तकातलं ज्ञान फक्त मेंदूत न राहता ते ताटातल्या पिठल्याच्या चवीपर्यंत आणि अंगणातल्या पक्ष्यांच्या निरीक्षणापर्यंत पोहोचतं. म्हणजे एखादी गोष्ट अमूर्त किंवा ॲब्स्ट्रॅक्ट राहत नाही, ती थेट एका सेन्सरी एक्सपिरियन्समध्ये बदलते. आणि ह्याच कारणामुळे आनंदाचं झाड हा पाठ केवळ एका झाडाची कथा राहत नाही, तर तो एक परिपूर्ण अनुभव बनतो. हा पाठ आपल्याला सुरुवातीला समाजातल्या अज्ञान आणि अंधश्रद्धेची ओळख करून देतो. त्यानंतर तो आपल्याला निसर्गाच्या गुंतागुंतीच्या पण अत्यंत परिपूर्ण अशा इकोसिस्टमच्या मध्यभागी घेऊन जातो. तिथे मानवी स्वभावातील स्वार्थ आणि निसर्गाचा उदारपणा यातील पुसटशी पण महत्वाची रेषा दाखवतो. आणि शेवटी भाषिक समृद्धी आणि व्यावहारिक उपक्रमांच्या माध्यमातून ही सगळी मूल्ये अगदी सहजपणे मनात रुजवतो. लेखिकेने या पाठाला आनंदाचं झाड हे जे नाव दिलं आहे ते किती सार्थ आहे हे या सगळ्या प्रवासातून सिद्ध होतं. हो, पाठात लेखिका स्पष्टपणे म्हणते की हे झाड तिचा आवडता मित्र आहे, तो एक अजबखाना आहे. त्या झाडाने तिचं फक्त मनोरंजनच केलं नाही, तर तिला अफाट ज्ञानही दिलं. अगदी खरंय. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या झाडानं तिला आनंद दिला.
हा जो प्रवास आहे, एका चुकीच्या समजुतीकडून खऱ्या ज्ञानाकडे जाणारा, अज्ञान आणि संकुचित स्वार्थीपणावर मात करत निसर्गाशी एकरूप होणारा, हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. तो शेवगा जसं वाऱ्यावर आनंदाने डुलत येणाऱ्या पक्ष्यांना साद घालतो, तसाच तो आजच्या या चर्चेच्या माध्यमातून आपल्यालाही साद घालतोय असं वाटतं. निसर्गाची हीच तर ताकद असते. तो कोणत्याही अपेक्षांविना देत राहतो आणि आपण फक्त ते स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. आता एक विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच सोडून जावासा वाटतो. अनेकदा आपण आपल्या सभोवतालच्या निसर्गाकडे, झाडांकडे फक्त एक वस्तू, आपल्या फायद्याचे एक साधन किंवा पूर्णपणे आपल्या मालकीची मालमत्ता म्हणूनच बघतो. पण लोक काय म्हणतील, घरात भांडणं होतील किंवा कोणीतरी आपल्या वस्तू चोरून नेईल यांसारख्या निराधार भीतीपोटी आणि क्षुल्लक कारणांसाठी आपण अशा एखाद्या आनंदाच्या झाडाला मुक्त तर नाही ना. जो निसर्ग आपल्याला जीवन जगण्याची इतकी सुंदर आणि नवी दृष्टी देऊ शकतो, त्यांना केवळ नियंत्रणात ठेवण्याच्या हव्यासापोटी आपणच आपल्यापासून दूर तर करत नाही ना. आजूबाजूला जरा नजर टाकून बघा. काय सांगावं, असे एखादा आनंदाचं झाड प्रत्येकाच्या अंगणात किंवा मनात फुलण्याची वाट बघत असेल.